पुण्यामध्ये असणारे मंदिर वर्षातून अनेक महिने पूर्ण पाण्याखाली राहतं, पण तरीही 1000 वर्षापासून उभे आहे. तर असं कसं काय जाणून घ्या व्हिडिओमध्ये. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे जर्नी बाईटच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगरांमध्ये पवना धरणाच्या शांत पाण्याजवळ काळाच्या पडद्यामागे लपलेलं असे एक जुनं मंदिर, ज्याचा इतिहास जवळपास 1000 वर्षाहून जुना आहे. आणि हे असे मंदिर आहे जे की वर्षातील काही महिने पाण्याखाली असतं आणि पाणी ओसरलं की आपल्याला पर्यटनासाठी ओपन होतं. तर जाणून घेऊयात अशा या चालुक्य वागेश्वर मंदिराबद्दल. तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर समोर हा दिसतो तो आहे तिकोना किल्ला, आणि आता आपण सध्या उभे आहोत ते पवना डॅमच्या बॅकवॉटरमध्ये, कारण हे मंदिर बॅकवॉटरमध्येच आहे. म्हणूनच मी म्हटलं की ही वर्षातील काही महिने पूर्णपणे पाण्याखाली असतं आणि खूप कमी महिने आपल्याला पाहायला मिळतं. जसं की उन्हाळ्यात जेव्हा डॅमचं पाणी ओसरतं तर हे मंदिर आपल्याला पूर्णपणे बघायला मिळतं. यामध्ये आपल्याला कोणत्याशी प्रामुख्याने वाट नाही आहे जाण्यासाठी. ज्यावेळी पाणी ओसरते त्यावेळी आपल्याला जे पण गाड्या वगैरे जाऊन किंवा पायवाट बनते त्याच्यावरून जाऊन आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचता येतं. तर चला जाऊया आपण मंदिरापाशी आणि बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं. तर आता आपण पोचले मंदिराच्या मुख्य भागापाशी, आणि आज बरेच पर्यटक आपल्याला दिसत आहेत, कारण की मोस्टली विकेंडला इथे बरेच पर्यटक येतात. तर तुम्हाला जर व्यवस्थित जर बघायचं असेल तर तुम्ही वीकडेजला येऊ शकता. तुम्हाला दगडावरती दगड दिसत आहेत, हे काय आहे तर हे मंदिराचे विखुरलेले भाग आहेत, विखुरलेले दगड आहेत जे की या मंदिराच्या परिसरात दिसतात. आणि याची रचना अशी आहे, त्यांचा जो आकार आहे तो एकमेकावरती रस्ता येण्यासारखा आहे. त्यामुळे बरेच लोक असे हे आपल्याला मंदिराच्या बाजूला हे एकमेकावरती दगड रचलेले दिसतात. तर हे आहे मुख्य मंदिर. 9व्या ते 12व्या शतकातील चालुक्य स्थापत्य शैलीच्या पद्धतीनं बांधलेले मंदिर, जे की पूर्णपणे दगडाने बांधलेले आहे, एकमेकावरती दगड रचून बांधलेले आहे. तर हे दगडी खांब, परत सभा मंडप, तसेच याच्यावरती बऱ्याच ऐतिहासिक खुणा पण आपल्याला पाहायला मिळतात. तर चला मग दर्शन घेऊया मंदिरामध्ये जाऊन. या मंदिरामध्ये शिवलिंग आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की हे मंदिर पूर्णपणे शिवजींनाच समर्पित आहे, त्यामुळे बाहेर गणपतीची मूर्ती आणि आतमध्ये शिवलिंग आहे. दोन कार आहे, एक का सगळे पोलीस कार आहेत. काय जमाना फोटोच आहे म्हटल्यावर काय यावर काय सकाळी बांधलं झाले बरं दाबली. तसे बघितलं तर मंदिर हे 1000 वर्षापूर्वी जरी असले तरी या मंदिराची खरी ओळख तयार झाली ती 1971 नंतर. कारण ज्यावेळी पवना धरण बांधण्यात आलं, त्या धरण बांधताना बराच परिसर हा पाण्याखाली गेला आणि त्यात वागेश्वर मंदिर हे अर्धवट बुडालं. आणि आज वर्षातील अनेक महिने हे मंदिर पाण्याखाली पण राहतं.
इथे आल्यानंतर आपल्याला खरंच वाटतं की एक ऐतिहासिक ठिकाणी आपण भेट देतोय, कारण की इथे आजूबाजूला खूप शांतता आहे. समोर पाण्याचा साठा पण आहे, तसेच आजूबाजूने डोंगर आहेत आणि त्या डोंगरामध्ये वाहणारा वारा आणि तसेच पडणारे पाणी आणि मध्ये उभे असलेले हे हजारो वर्षापूर्वीचं मंदिर, हे जे आपल्याला कॉम्बिनेशन बघायला मिळतं खरंच खूप युनिक आहे. या मंदिराचा परिसर हा सह्याद्रीच्या डोंगराने वेढला गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला इथं जवळच तिकोना किल्ला, तुंग किल्ला, लोहगड किल्ला आणि विसापूर किल्ला पण आपल्याला बघायला मिळतो. तर तुम्हाला पण अशी ऐतिहासिक ठिकाणे बघायला आवडतात का? तर आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.